तर मग आपण लोकसंख्या, एकूण भारताचे लोकसंख्या जी आहे 2011च्या जनगणनेनुसार किती आहे? 121 कोटी आहे. तर नेक्स्ट टॉपिकमध्ये आपण ह्या सर्व संकल्पना ज्या आहेत तर ह्या सर्व संकल्पना आजच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहे. चला लिहा पुढची संकल्पना. आता थोडंसं बेसिकमध्ये लिहित असताना काय लिहायचं आहे तर हेडिंग लिहा. आता लोकसंख्याशास्त्र पाहत असताना जनगणना, जनगणना, जनगणना. चला लिहिलं. जनगणनेला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? सेन्सस. काय म्हणतात? सेन्सस. सेन्सस ही जनगणना जी आहे तर किती वर्षांनी केल्या जाते तर आपण असं म्हणू शकताला की साधारणतः दर 10 वर्षांनी, किती वर्षांनी? दर 10 वर्षांनी ही जनगणना काय केल्या जाते? जनगणना जी आहे तर ती केल्या जाते. किती वर्षांनी केल्या जाते? दर 10 वर्षांनी ही जनगणना केली जाते. आता या जनगणनेमध्ये जनगणना केल्या जाते म्हणजेच काय केलं जाते तर ह्या जनगणनेमध्ये लिहा, या जनगणनेत या जनगणनेत व्यक्तींचे वय, लिंग, व्यवसाय, व्यवसाय, भाषा, शिक्षण, आरोग्य, त्यानंतर धर्म. पहा ही जी जनगणना केल्या जाते सामान्यतः किती? दर 10 वर्षांनी केल्या जाते. आपण सामान्यतः का म्हणतोय? कारण की जसं की लास्ट टाइम जनगणना होणे अपेक्षित केव्हा होतं? 2021ला, परंतु झाले का? नाही. तर कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही जनगणना 2021ला होऊ शकली नाही. आता ही जी जनगणना आहे तर केव्हा होणार आहे तर 2026ला ही जनगणना पार पडणार आहे. बरोबर आहे. तर म्हणून आपण काय म्हणतो की सामान्यतः दर 10 वर्षांनी ही जी जनगणना आहे तर ती जनगणना केल्या जाते. या जनगणनेमध्ये कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात? एक आहे वय, दुसरा आहे लिंग, व्यवसाय, भाषा, शिक्षण, आरोग्य आणि धर्म. आता धर्म जो आहे तर यामध्ये हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, ख्रिश्चन असेल तर या धर्मांची माहिती कशामध्ये घेतल्या जाते तर ह्या जनगणनेमध्ये घेतल्या जाते. पहा मागील काही वर्षांमध्ये आता ह्या जनगणनेमध्ये जातीचा उल्लेख केला जावा. काय? जातीचा उल्लेख केला जावा, कास्टचा उल्लेख केला जावा, अशा प्रकारची मागणी भारतामधून होत आहे. किंवा भारतातील जसं आपण बिहार राज्य म्हणतो तर या बिहार राज्याने काय केलं तर त्यांची वैयक्तिक जी आहे तर वैयक्तिक जाती आधारित जनगणना केली आणि त्या माध्यमातून त्यांना एससींची संख्या किती आहे, एसटींची किती आहे, ओबीसींची किती आहे तर ही माहिती जी आहे तर ही माहिती त्यांना प्राप्त झाली. आता ह्या माहितीच्या आधारावर काय केलं जाते तर त्या वर्गासाठी तो प्रवर्ग जो आहे तर त्या प्रवर्गासाठी काय केलं जाते तर त्यांच्यासाठी या म्हणजे जसं बजेट असतो, अर्थसंकल्प वगैरे असतो तर तेव्हा काय केलं जातं तर यांच्यासाठी ह्या आर्थिक तरतुदी केल्या जातात किंवा त्यांच्यावर उपाययोजना केल्या जातात. तर ह्यासाठी हे महत्त्वाचं आहे. तर ह्या वर्षी सरकारने सुद्धा घोषित केलं की आम्ही जाती आधारित जनगणना करणार आहे. म्हणजे जी 2026ला जी जनगणना होईल तर त्या जनगणनेमध्ये
कोणता पॉईंट येणार आहे तर जाती. मग यामध्ये SC ST OBC किती आहेत तर यांची जनगणना जी आहे तर ती त्यामध्ये होणार आहे. आणि भारतामध्ये ज्या जाती आहेत सर्वच आपण म्हणतो की जवळजवळ 6000 जातींमध्ये भारतामध्ये 6000 जाती आहेत. तर ह्या सर्व जातींची माहिती काय होणार आहे या माध्यमातून प्राप्त होणार आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कोणकोणत्या गोष्टींचा उल्लेख जो आहे तर या जनगणनेमध्ये केला तो वय, लिंग, व्यवसाय, भाषा, शिक्षण, आरोग्य आणि धर्म. क्लिअर. चला पुढे पुढचा पॉईंट लिहा. आता यामधल्या आपण संकल्पना ज्या आहेत तर त्या आपण यामध्ये पाहूया. पहिली लिहा जन्मदर. कोणता आहे जन्मदर. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण बर्थ रेट. काय म्हणतो आपण त्याला बर्थ रेट, जन्मदर. आता हा जन्मदर कसा काढला जातो ही संकल्पना जी आहे जन्मदर कसा काढला जातो तर लिहा 1000 व्यक्ती मागे 1000 व्यक्ती मागे 1000 व्यक्ती मागे जन्मलेल्या 1000 व्यक्ती मागे जन्मलेल्यांची असल्या जन्मलेल्यांची संख्या 1000 व्यक्ती मागे जन्मलेल्यांची संख्या म्हणजेच काय आहे जन्मदर. जन्मदराची व्याख्या काय आहे तर 1000 व्यक्ती मागे जन्मलेल्यांची संख्या म्हणजेच काय आहे जन्मदर. त्यानंतर नेक्स्ट लिहा मृत्यूदर. मृत्यूदर इंग्लिशमध्ये काय म्हणू आपण त्याला डेथ रेट. काय म्हणू आपण त्याला डेथ रेट. त्यामध्ये लिहा दर 1000 व्यक्ती मागे 1000 व्यक्ती मागे मृत पावलेल्यांची संख्या. फक्त काय लक्षात ठेवायचं आपल्याला 1000 म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये 1000 ही संख्या जी आहे तर ती काय करायची आहे लक्षात ठेवायची आहे. म्हणजे इथं काय दिलेलं आहे तर 1000 व्यक्ती मागे जन्मलेल्यांची संख्या काय सांगितलेलं आहे. जन्मदर म्हणजे काय 1000 व्यक्ती मागे जन्मलेल्यांची संख्या म्हणजेच काय आहे जन्मदर. त्यालाच आपण काय म्हणतो बर्थ रेट. त्यानंतर मृत्यूदर कशाला म्हणतात डेथ रेट कशाला म्हणतात तर दर 1000 व्यक्ती मागे मृत पावलेल्यांची संख्या म्हणजेच काय आहे मृत्यूदर. नेक्स्ट लिहा आता पहा या ठिकाणी जर आपल्याला एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं तर आजच्या कंडिशन किंवा आजच्या काळातही काय आहे तर आफ्रिकेमध्ये जर का आपण पाहिलं तर आफ्रिकेमध्ये मृत मुलं जी आहेत तर त्यांची संख्या जास्त असते. कारण काय कारण की त्या ठिकाणी जे म्हणतो आपण अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधा ज्या आहेत तर या मूलभूत सुविधांचा काय असतो अभाव असतो. तर त्यामुळे आजही जर का आपण पाहिलं तर आफ्रिकेसारख्या देशामध्ये या म्हणजे आपण त्याला मृत्यूदर जो आहे तर मृत्यूदराची संख्या आजही काय आहे त्या ठिकाणी जास्त आहे. पुढे लिहा पुढचा पॉईंट लिहा नैसर्गिक वाढ. कोणता आहे नैसर्गिक वाढ. त्याला आपण नॅचरल ग्रोथ म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला नॅचरल ग्रोथ GROWTH ग्रोथ. नॅचरल ग्रोथ लिहा त्यामध्ये
नैसर्गिक वाढ म्हणजे जन्मदर आणि मृत्यूदर यातील फरक, काय आहे फरक. पहा आता, जन्मदर आणि मृत्यूदर यामधील फरक म्हणजेच काय आहे तर नैसर्गिक वाढ. नैसर्गिक वाढीची व्याख्या काय आहे, जन्मदर आणि मृत्यूदर यातील जो फरक काढला जातो तर त्याला म्हणतो आपण नॅचरल ग्रोथ किंवा नैसर्गिक वाढ. चला पुढे लिहा. लोकसंख्येत नैसर्गिक वाढ होणे म्हणजे जास्त जन्मदर व कमी मृत्यूदर काय आहे. नैसर्गिक वाढ होणे म्हणजे काय आहे तर जास्त जन्मदर, म्हणजेच त्या कालावधीमध्ये म्हणजे आपण एका वर्षामध्ये पाहू तर एका वर्षामध्ये जन्मदर काय असतो, नैसर्गिक वाढ म्हणजे काय आहे तर जास्त जन्मदर आणि कमी काय असतो त्या ठिकाणी मृत्यूदर असतो. काय असतो, कमी मृत्यूदर असतो. पुढे लिहा. पुढचा पॉइंट लिहा, स्थलांतर.